राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। नमोचा हप्ता मिळाला, परंतु आता पीक विमा व अतिवृष्टी भरपाई मिळणार असून राज्य मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून तो व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का, कृषी विभागाचे वेळेत अनुदान वाटल्याचा परिणाम। आर्थिक वर्ष समाप्त होण्यास अवघा एक आठवडा बाकी असतानाच केंद्र शासनाने मंजुरीपेक्षा जास्त निधी पाठवून राज्य शासनाला व कृषी विभागाला मोठी मदत केली असल्यामुळे केंद्राचा सुखद धक्का। आले बियाण्याच्या गाडीला 25 ते 26 हजार रुपये दर, बियाणे खरेदीस सुरुवात। दरात 4 ते 5 हजारांनी घट। सद्यस्थितीला पाहायला गेलं तर आले बियाण्याच्या गाडीमध्ये 25 ते 26 हजार रुपये दर मिळत असल्याने 4 ते 5 हजारांची घट पाहायला मिळत आहे। उन्हाचा झटका आणि वादळी पावसाचा इशारा। हवामान अभ्यासक पंजाबराव डोक साहेब यांनी 5 एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा दिलेला आहे व उन्हाचा झटकाही वाढत आहे। अतिवृष्टीच्या मदतीपासून 33,000 शेतकरी वंचित। वर्धा जिल्ह्यातील स्थिती। अतिवृष्टी मदती भरपाईपासून 33,000 शेतकरी वंचित असल्यामुळे त्यांची ई-केवायसी व त्यांचं आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे शेतकरी वंचित झाल्याचे चित्र। तुम्हाला सुद्धा अतिवृष्टी मदतीपासून जर तुम्ही वंचित असाल तर लवकरात लवकर ई-केवायसी व आधार कार्डला मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला DBT मार्फत रकमेचं वाटप होईल। कांद्याच्या प्रश्नाला लागून शेतकरी परेशान असून कांदा प्रश्नी आता त्रिसदस्यीय समिती आता स्थापित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।